म्हणजे जास्त नमस्कार, मी रॉयल पत्रकार अमोल जाधव. आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेला आहे. हे सर्व जनता या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकी या ठिकाणी काय प्रकार घडलाय, एक दोन दिवसापासून तुम्ही बघताच आहे, तर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी सर काय घडलंय? 18 फेब्रुवारी रोजी एक अल्पसंख्याक समाजातील मुलगा शादब तांबोली नावाचा मुलगा अचानक घरातनं लापता झाला. त्याची निफाड पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा 4 दिवसात त्याचा काही तपास लागला नाही. आणि 22 फेब्रुवारी रोजी अचानक दुपारी कळतं का त्याची डेड बॉडी परसूलच्या एका छोट्याशा नाल्यात सापडली. त्या बॉडीवर जिमचे डंबेल्स, नॉयलॉनचा मांजा आणि शेडनेटचं कागद त्याने रॅप करून त्या बॉडीला त्या पाण्यात टाकलेलं होतं. सदर शादब तांबोळीला इतकी निर्गुण हत्या झाली, त्याची 24 तासात काही दखल घेण्यात आलेली नाहीये निफाड पोलीस स्टेशन तर्फे. आमचं सदर निफाड तालुका मुस्लिम समाज जिल्ह्यातनं आलेले आमचे तन्वीरभाई तांबोळी, मिरानभाई पठाण, सोनूभाई शेख, स्वतः आम्ही इथं सर्व जमून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज जमा झाला आणि आम्हाला न्याय मिळावा. एक अल्पसंख्याक समाजाचा मुलगा 4-5 दिवसापासून घरातनं गायब होता आणि अचानक त्याची डेड बॉडी हातात भेटते आणि अजून एक पण आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात नाहीये. हे उत्तर विचारण्यासाठी आम्ही निफाड पोलीस स्टेशनला आमचा मोर्चा वळवण्यात आला होता. सन्माननीय गुरव साहेब यांनी आम्हाला शब्द दिला काय तर 2 ते 3 दिवसात आम्ही आरोपींना अटक करतो. तसं न घडल्यास आम्ही पुढील 4 दिवसात इथे मंडप टाकून उपोषणास बसणार आहोत. धन्यवाद. त्यानंतर आहे अब्दुल भाई काय 22 तारखेपासून शादाब रज्जाक तांबोळी उगाव येथील एकदम तरुण मुलगा 30 वर्ष वय असलेला, तो कोणाशी असं वाईट याच्यात सहभागी नसलेला एकदम निष्कलंक युवक आहे. त्याचा हा घातपात झालेला आहे. याचा लवकरात लवकर 24 तासात पोलीस स्टेशनने याचा आज 22-23 तारीख झालेली, 18 तारखेपासून तो मिसिंग असून त्याची काल डेड बॉडी सापडलेली. त्यामुळे सर्व समाज संतप्त झालेला आहे. त्यासाठी 24 तासात याची निष्पाप चौकशी झाली पाहिजे आणि आरोपी समोर आले पाहिजे ही आमची समाजाची मागणी आहे. अन्यथा आम्ही परत उद्या परवापासून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. अजून कोणी बोलणार आहे? काय म्हणतो? आज आम्ही या ठिकाणी जमलोय. आमच्या समाजाचा एक तरुण तरफदार जो युवक होता, त्याचा वय 30 होतं आणि तो एकदम म्हणजे मनमिळावू स्वभावाचा होता. गेल्या 18 तारखेला रात्री तो घरातनं गेला, तर तो गेलाच, तो परतच नाही आला. आमची काही अशी कोणाची दुश्मनी वगैरे होती काय? नाही, आम्ही सगळी गावामध्ये सगळं चौकशी केली त्याच्या संदर्भात. तो एकदम मनमिळावू होता. सगळ्या प्रकारचे जातीपातीचे लोक सगळ्यांची त्याच्या माहिती होती. त्यांचं लग्न झालंय का? लग्न झालेलं आहे त्याला एक 3 वर्षाचा लहान मुलगा पण आहे. आता पूर्ण देशात असं हे वातावरण आहे का बाबा महिला सुरक्षित नाहीये, पण आता ही अशी घटना घडलेली आहे तर याच्यावरून असं आमच्या लक्षात आलंय का इथे आता पुरुषही सुरक्षित नाही या देशात. तर या न्याय व्यवस्थेला, प्रशासनाला व जे गोरे साहेब इथले पी आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आहे का याचे जे मारेकरी आहे त्यांना लवकरात लवकर त्यांनी अटक करावं व शादाब याला व त्याच्या आई वडिलांना व त्याच्या बायकोला व त्याच्या मुलाला त्यांनी योग्य ते न्याय द्यावा हीच आम्ही त्यांना विनंती केली आहे. नक्कीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.